सत्य असेल तेच दिसेल। आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मानाच्या पालखी सोहळ्यासह सर्व पालख्या, दिंड्या व लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात येत असून त्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील सर्व पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री बोलत होते। ते म्हणाले, सर्व पालखी तळ, विसावा ठिकाण, मुक्कामाचे ठिकाण व रिंगणाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात उत्साही व आनंदी वातावरण आहे आणि याच वातावरणात पालख्यांचे स्वागत केलं जाणार आहे। वारकऱ्यांनीही आनंदी वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे। वारकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासन चांगलं काम करत आहे, त्यामुळे वारकरी समाधानी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। या संदर्भात पालकमंत्री म्हणाले, पालखी तळावर पावसामुळे वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप यांसह अन्य सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत। भंडी शेगावसह ज्या पालखी तळावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी जिल्हा परिषदेने तात्काळ आणखी हायमास्ट बसवून घ्यावेत, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध केला जाईल। सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देताना पालकमंत्री गोरे म्हणाले, वाकरी पालखी तळावर चिखल होणार नाही व पाणी साचणार नाही यासाठी त्वरित मुर्मीकरण करून घ्यावे। यासाठी कामासाठी केवळ 2च दिवस शिल्लक असल्यानं तातडीनं कार्यवाही करावी। आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करण्यात येईल। यावेळी शासन व प्रशासनाच्या वतीनं वारकरी व भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी माहिती घेतली। तसेच आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच औषधं याचीही माहिती घेतली। त्यांनी प्रत्येक ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या। मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातील विविध सुविधांची माहिती त्यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.